नमस्कार. कान्हाने खूपच मोठा डाव रचलेला असतो. त्याने सखीच्या घरामध्ये मोलकरीण वेदूला आणलेलं असतं. पण सरकारला मात्र असंच वाटत असतं की ही मोलकरीण आहे ती सखीच्या ओळखीनुसार आहे. वेदूचं लक्ष सरकारच्या प्रत्येक गोष्टीवरती असतं. वेदू सखीच्या रूम मध्ये गेलेली असते आणि वेदू सखीला म्हणत असते, सखी मॅडम तुम्ही असं का करता, जेवणावरती राग का काढता? तेव्हा सखी बोलते, मला नाही जेवायचं, माझी इच्छाच नाही आहे. तेव्हा लगेच वेदू बोलते, सखी मॅडम तुम्ही असा विचार का करता? काल परवा तर तुम्ही कान्हा सरांवरती खूपच विश्वास ठेवून होतात. खरं सांगायचं तर तुमचं त्यांच्यावरती खूप मनापासून प्रेम होतं आणि आता मात्र तुम्ही असं का वागताय? तेव्हा लगेच सखी बोलते, तुला या गोष्टींमध्ये लक्ष घालायची गरज नाही. तेव्हा लगेच वेदू बोलते, माफ करा मॅडम, पण तुमचं त्यांच्यावरती जे प्रेम आहे ना ते मला दिसतंय आणि तुम्हाला याच गोष्टीचा त्रास होतोय. ते तुमच्या डोळ्यासमोर नाहीत, या गोष्टीचा तुम्हाला त्रास होतोय. तेव्हा सखी बोलते, हो होतोय, कारण अगदी मनापासून मी त्याच्यावरती प्रेम केलं, पण त्यांनी मात्र माझा विश्वासघातच केला. तेव्हा लगेच वेदू बोलते, नाही मॅडम, काहीतरी कारण असेल. तुम्ही ते कारण ओळखलंत का? जरा तरी विचार करा. मॅडम प्लीज प्लीज स्वतःला शांत करा. तेव्हा लगेच सखी बोलते, हे बघ, मला आता काहीच बोलायचं नाही आणि बोलण्याच्या मनस्थितीत तर मी अजिबात नाही आहे. प्लीज, मी तुला काहीतरी उलटसुलट बोलायचे आणि तुला वाईट वाटायचं, त्यापेक्षा तू जा ना इथून. तेव्हा मात्र वेदू बोलते, मॅडम मी जातेच आहे. तसंही नोकरानी नोकराची जागा ओळखून राहिलं पाहिजे हे मला माहिती आहे, पण काय आहे ना मॅडम, मला खरंच तुमच्यासाठी खूप वाईट वाटतं. आणि ती तिथून निघून जाते. इकडे मात्र सरकार खूपच खुश असते. ती स्वतःशीच म्हणत असते, सखी इतके दिवस माझ्यावरती ऑर्डर करत होतीस, नाही नाही ते बोलत होतीस, प्रत्येक वेळेला मी तुझ्यावरती ऑर्डर करायची, पण अशी वेळ आणली होतीस. पण आता मात्र परत पुन्हा सारखं घडायला लागलंय आणि पुन्हा ती वेळ आलीये. तेवढ्यात मात्र ती तिच्या डोळ्यामधील लेन्स काढत असते आणि त्याच वेळेला वेदूने तिचा व्हिडिओ केलेला असतो. तेव्हा मात्र सरकार खूपच खुश असते आणि मोठमोठ्याने बोलत असते, कितीही काही झालं ना तरी त्या कान्हाला मी या घरात पुन्हा येऊ देणार नाही. तो कान्हा आता कायमचा या घरातून बाहेर पडलाय तर त्याला बाहेरच ठेवणार. तेवढ्यात मात्र वेदू स्वतःशीच बोलते, कमाल आहे या बाईची, खरंच बाईला या मानलं पाहिजे. पण आता मात्र मला शांत राहून चालणार नाही, कारण कितीही काही झालं तरी सखी मॅडम नाराज आहेत हे मला सहनच होत नाहीये. आणि लगेच ती सखीच्या बेडरूम मध्ये येते. तेव्हा सखी बोलते, सांगितलं ना मघाशी, मला जरा वेळ एकटं राहायचं आहे. तेव्हा लगेच वेदू बोलते, सखी मॅडम अहो किती दिवस एकटं राहणार आहात, कधीतरी सत्य गोष्टीचा विचार करा. सखी मॅडम अहो तुम्ही गोष्टी पडताळल्याच नाही तर सत्य तुमच्या समोर येणार तरी कसं? कान्हा सरांनी तुमच्या समोर सत्य येण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण तुम्ही मात्र नको त्या गोष्टींवरती विश्वास ठेवलात आणि स्वतःच्याच नवऱ्याला घराबाहेर काढलं. मान्य आहे कान्हा सरांनी तुम्हाला फसवलं, तुमच्याशी खोटं बोल, त्यांनी असं करायला नको होतं. तुम्हाला विश्वासात घेऊन सगळ्या गोष्टी त्यांनी क्लिअर करायला पाहिजे होत्या, पण तुम्ही का असा विचार करत नाही आहात? ते सुद्धा वेळेची वाट बघत असतील. वेळ आल्यानंतर त्यांनी सुद्धा तुम्हाला सत्य सांगितलं असतं, पण तुम्हाला मात्र त्यांच्यावरती विश्वासच ठेवायचा नाही. सखी मॅडम नाण्याची एक बाजू तुम्ही बघितलीत, पण नाण्याची दुसरी बाजू सुद्धा तुम्ही पडताळून पाहायला पाहिजे होती, पण तुम्ही मात्र तसा विचारच केला नाही. तेव्हा लगेच सखी बोलते, म्हणजे तुझं म्हणणं तरी काय आहे? माझी आई खोटं बोलते का? ती माझी आईच नाहीये का? तेव्हा लगेच वेदू बोलते, या प्रश्नांची उत्तरं हा व्हिडिओ बघितल्यानंतरच तुम्हाला मिळेल. तेव्हा लगेच सखी बोलते, कोणता व्हिडिओ आणि काय बोलतेस तू? तेव्हा लगेच वेदू बोलते, थांबा ना. आणि लगेच वेदू स्वतःच्या मोबाईल मधील व्हिडिओ सखीला दाखवते आणि सखी जेव्हा तो व्हिडिओ बघते तेव्हा मात्र तिच्या पायाखालची जमीनच सरकते. सखी म्हणते, एवढी मोठी फसवणूक माझी, एवढी मोठी? आता मात्र मी शांत बसणार नाही. आता मात्र एकेकाला एकेकाची लायकी मी दाखवणारच. आणि ती तावा सरकारच्या रूम मध्ये गेलेली असते. तेव्हा मात्र ती मोठ्याने बोलते, सरकार. त्यावेळेला सरकार चांगलीच दचकते आणि बोलते, सखी बाळा तू इथे काय करतेस? तुला झोप येत नाहीये का?
आईच्या मांडीवरती झोपायचं आहे का? ये बाळा ये. तेव्हा लगेच सखी बोलते, बस करावो नाटकं तुमची. सरकार, तुमचा खरा चेहरा माझ्या समोर आलाय. तेव्हा लगेच सरकार स्वतःच्या कानावर हात घेते आणि म्हणते, बस झालं. सखी, काय चाललंय तुझं? अगं, सारखं तुझ्या तोंडात सरकार 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 ऐकून खरंच मला कंटाळा आलाय. सखी, आता कुठे तू मला आई म्हणायला लागली होतीस आणि आता पुन्हा तीच सुरुवात केलीस. सखी, मला हा सरकार शब्द अजिबात आवडत नाही, मला त्रास होतो. तेव्हा लगेच सखी बोलते, नाटकं बस झाली. आणि सखी सरकारचा हात धरते आणि तिला फरफटत फरफटत जिन्यावरून खाली घेऊन येते. तेव्हा मात्र सगळेजण खालीच असतात. त्यावेळेला सखी जोरात सरकारला ढकलते. सरकार चांगलीच तोंडावर जमिनीवर आपटलेली असते. त्यावेळेला गौतम मोठ्याने बोलतो, सखी काय चाललंय तुझं? असं का वागतेस? त्यावेळेला सखी बोलते, काका प्लीज, या बाईची बाजू घ्यायची गरज नाही. या बाईमुळे मी माझ्या नवऱ्याला घराबाहेर काढलं, माझ्या नवऱ्याला बाहेरचा रस्ता दाखवला, या बाईवरती विश्वास ठेवला. पण या बाईने मात्र माझा संसार मोडण्याचा प्रयत्न केला. आता मात्र मी शांत बसणार नाही म्हणजे नाही. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला लगेच ती मोठ्याने बोलते, सखी काय झालंय? सखी, बस झालं. अगं, तू माझ्यावरती नको नको ते आरोप करतेस, पण जरा माझ्या बाजूने विचार कर. तेव्हा लगेच सखी बोलते, मला तुझ्या बाजूने विचार करायचा नाही आणि प्लीज आता या सर्व गोष्टी बंद करा. त्यावेळेला लगेच गौतम बोलतो, सखी काय झालंय? त्यावेळेला सखी मोबाईल मधला व्हिडिओ सर्वांना दाखवते, ज्यामध्ये सरकार स्वतःच्या डोळ्यामधली लेन्स बाहेर काढत असते आणि ते बघून मात्र सरकारच्या पायाखालची जमीनच सरकते. तिला काय करावं तेच कळत नाही. त्यावेळेला गौतम बोलतो, याचा अर्थ या बाईने आपल्याला फसवलं, म्हणजे पुन्हा एकदा आपण हिच्याच जाळ्यात अडकलो. कान्हा सारखं सारखं आपल्याला सांगत होता, पण तरी सुद्धा आपण त्याच्यावरती विश्वास ठेवला नाही. सखी, आपण असं का वागलो? त्यावेळेला सखी बोलते, जाऊ देत ना, आता नको त्या गोष्टींचा विचार करायची गरज नाही. मुळात माझंच चुकलं. त्याच वेळेला लगेच सरकार बोलते, सखी अगं, या व्हिडिओवरती विश्वास ठेवू नकोस, हा व्हिडिओ आधीचा सुद्धा असेल. त्यावेळेला लगेच वेदू बोलते, नाही, असं नाही होऊ शकत. कितीही काही झालं तरी हा व्हिडिओ आजचाच आहे. आणि तेव्हा मात्र मोठ्यानी सरकार बोलते, तुला कसं माहिती? त्यावेळेला लगेच वेदू बोलते, कारण मी स्वतः हा व्हिडिओ केलाय. त्यावेळेला सरकार वेदूवरती हात उचलायला जाते. त्यावेळेला वेदू सरकारचा हात धरते आणि सरकारला म्हणते, बस झालं, पुन्हा माझ्यावरती हात उचलायचा नाही. खरंच मला तुमची कीव येतेय. अहो, मान्य आहे तुम्ही सखी मॅडमच्या आई नाही आहात, पण सखी मॅडमच्या मावशी तर आहात ना. तरी सुद्धा तुम्ही त्यांच्या भल्याचा विचार करत नाही. जेव्हा तुम्ही त्यांना घटस्फोट घ्यायला सांगितलात, जेव्हा तुम्हाला त्या जेवल्या नाहीत तरी सुद्धा काहीच फरक पडला नाही, तेव्हाच खरं तर मी तुम्हाला ओळखलं होतं की तुम्ही सखी मॅडमच्या आई नाही आहात. तेव्हा मात्र सरकार बोलते, तुला कुणी सांगितलं नको त्या गोष्टींमध्ये पडायला? हे बघ, नोकर आहेस तर नोकरासारखी राहा. तुझी काय जागा आहे ते तुला कळलं नाही का? तेव्हा लगेच सखी बोलते, बस झालं सरकार, बस झालं. तुमची खरी वृत्ती माझ्या समोर आली आणि मला मात्र आता तुमच्याशी या विषयावर काही एक बोलायचं नाही. त्यावेळेला गौतम बोलतो, म्हणजे मनस्विनी, तू पुन्हा एकदा वहिनीचा जीव घेतलास. अगं, काय वाईट केलं होतं तिने तुझं की तू तिच्या जीवावरती उठलीस? असं करायची तुला गरजच काय होती? तेव्हा लगेच सरकार बोलते, हो, घेतला मी जीव तिचा. तुला माहिती नाहीये गौतम, मला ज्या गोष्टी हव्या असतात त्या मिळवल्याशिवाय मी गप्प राहत नाही. मी सरकार आहे, सरकार. तेव्हा लगेच मोठ्यानी सखी बोलते, सरकार, अहो तुमचं असं काय राहिलंय? नाही तुमच्या नावावरती ही प्रॉपर्टी, नाही तुम्हाला या घरात मान. माझी आई म्हणून या घरात आलात, तसं वागायला लागलात, पण कितीही काही झालं तरी सुद्धा तिच्यासारखं तुम्ही वागूच शकत नाही. तेव्हा मात्र सरकार बोलते, सखी उगाच कशाला विषय ताणतेस? ही प्रॉपर्टी माझ्या नावावरती कर. तसंही तू आता एकटीच राहिलीस आणि तसंही तुझं
आता कोणीच नाहीये, त्या कान्हाला सुद्धा तू सोडलंयस. तेव्हा मात्र सखी बोलते, असं तुम्हाला वाटतंय सरकार? मी कान्हाला कधीच सोडणार नाही. मी पुन्हा एकदा माझ्या आयुष्यात त्याला कबीर किर्लोस्कर मधून नक्कीच चान्स देईन. तेव्हा मात्र वेदू बोलते, खरं सांगू सखी मॅडम, तुमचा निर्णय अगदी योग्य आहे. खरं सांगायचं तर कबीर सर वाईट नाही आहेत, खरंच ते खूप चांगले आहेत. तुम्ही त्यांच्याबद्दल विचार केलाच पाहिजे. तेव्हा मात्र सरकार बोलते, याचा अर्थ तू त्या कबीरचा माणूस आहेस तर? तेव्हा लगेच वेदू बोलते, हो, कबीर सरांनीच या घरात मला सिक्रेट मिशनवरती आणलं होतं आणि ते सिक्रेट मिशन आज मी क्लोज केलं. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला लगेच ती मोठ्याने बोलते, सरकार, शेवटी तुमचा खेळ खल्लास झाला. कबीर सरांनीच तुम्हाला धडा शिकवला. त्यावेळेला लगेच सरकार म्हणते, सरकारचा खेळ कधीच खल्लास होत नाही आणि कधीच खल्लास होणार नाही. ही प्रॉपर्टी, हा पैसा फक्त आणि फक्त माझाच आहे आणि जोपर्यंत ही प्रॉपर्टी आणि पैसा मी मिळवत नाही ना, तोपर्यंत सरकार संपणार सुद्धा नाही. तेव्हा सखी बोलते, बस कर, काय चाललंय तुझं? पैसा पैसा, प्रॉपर्टी प्रॉपर्टी. अगं, जे तुझं नाहीच आहे त्या गोष्टींवरती तू का विचार करतेस? आणि खरंच मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड होते. त्यावेळेला गौतम बोलतो, सखी तू शांत हो, स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. सखी प्लीज स्वतःला शांत ठेव. तेव्हा लगेच सखी बोलते, नाही, मला आता हा विषय वाढवायचाच नाहीये. प्लीज प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा. तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो. त्यावेळेला सखी सरकारला म्हणते, सरकार, तुम्ही स्वतःहून या घरातून चालतं पडताय की मी तुम्हाला घराबाहेर काढू? तेव्हा गौतम बोलतो, सखी, अगं काय करतेस तू या बाईला घराबाहेर काढतेस? अगं, या बाईला तू पोलिसांच्या ताब्यात दे सखी. या बाईने जे काही केलंय ना, त्यासाठी तिच्या पापांची शिक्षा तिला मिळालीच पाहिजे. तेव्हा सखी बोलते, खरं सांगायचं तर मला आता हा विषयच वाढवायचा नाहीये. मला शांतता पाहिजे आणि त्यासाठी ही बाई मला या घरातच नको आहे. तेव्हा मात्र सरकार तिच्या खुर्चीवर जाऊन बसते आणि म्हणते, काहीही झालं तरी सुद्धा मी या घरातून बाहेर पडणारच नाही. मी कुठेच जाणार नाही, मी या घरातच राहणार. कुणाची हिंमत आहे ना मला या घरातून बाहेर काढायची, ते मला सुद्धा बघायचं आहे. तेवढ्यात मात्र आपल्याला असं पाहायला मिळतं की सखीने कान्हाला फोन केलेला असतो. त्यावेळेला कान्हा फोन उचलतो आणि सखीला म्हणतो, बेबी सरकार काय झालं? तुम्ही अचानक असा फोन का केलात? तेव्हा लगेच सखी रडत रडत म्हणते, कान्हा मला माफ कर, माझं चुकलं. कान्हा, खरंच एक शेवटची संधी मला दे. तेव्हा मात्र कान्हाची खूपच चिडचिड झाली. त्यावेळेला लगेच कान्हा बोलतो, प्लीज बेबी सरकार, तुम्ही रडू नका, स्वतःला शांत ठेवा. बेबी सरकार, असं रडून काहीच होणार नाही. तेव्हा लगेच सखी बोलते, कान्हा तुला माझा राग आला नाही का? कान्हा प्लीज स्वतःला शांत कर. त्यावेळेला लगेच कान्हा बोलतो, खरं सांगू बेबी सरकार, मला तुमचा राग आलाच नाही आणि खरं सांगायचं तर आता तुम्हाला सगळ्या गोष्टी समजल्या आहेत ना, म्हणजे ती मनस्विनी आहे, सरकार आहे. त्यावेळेला लगेच सखी बोलते, हो समजल्या ना, सगळ्या गोष्टी समजल्या आणि खूप मोठा धक्का बसला. कान्हा, त्या धक्क्यातून कसं सावरायचं ना तेच मला कळत नाहीये. पण कान्हा, आता मात्र एक गोष्ट कळून चुकले, काही झालं तरी ती बाई या घरातून जायला तयारच नाहीये. काय करू मी मलाच कळत नाही. तेव्हा मात्र कान्हा खूपच चिडतो आणि बोलतो, तुम्ही काळजी करू नका बेबी सरकार, नक्कीच ती या बाई घरातून नक्कीच जाईल. त्यावेळेला लगेच सखी बोलते, नाही, ती सहजासहजी नाही जाणार आणि आपल्याला आता काहीतरी केलं पाहिजे. तेव्हा कान्हा बोलतो, आपल्याला म्हणजे बेबी सरकार, तुम्ही मला त्या घरात बोलवताय तर? तेव्हा सखी बोलते, हो कान्हा, तू त्या घरी परत यावंस असं मला वाटतं. तेव्हा कान्हा बोलतो, मी आता त्या घरात परत येणार नाही. खरं सांगू का, तुम्हीच आता त्या बाईचा काय तो बंदोबस्त करा. तेवढ्यात मात्र तिथे वेदू आलेली असते आणि ती बोलते, सखी मॅडम,
तुम्ही नका काळजी करू, त्या बाईला आपण नक्कीच घराबाहेर काढू आणि अशी काही घराबाहेर काढू ना की ती परत कधीच तुमच्या वाटेला सुद्धा येणार नाही. इकडे मात्र सरकार खूपच चिडलेली असते आणि सरकार मोठ्याने बोलते, ही दीड दमडीची लायकी नसणारी मोलकरीण, तिने माझं सत्य या सखी समोर आणलं आणि सगळ्याची वाट लावली. आता मात्र मी शांत बसणार नाही. काही झालं तरी या सखीला धडा शिकवावाच लागेल. लवकरात लवकर तिच्याकडून प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या करून घ्याव्या लागतील आणि त्यासाठी मी काय करू ना तेच कळत नाही. तेवढ्यात मात्र तिथे गौतम येतो आणि गौतम बोलतो, काय आहे ना, सरकार कितीही प्रयत्न केलास तरी सुद्धा तू पुन्हा सखीच्या आयुष्यात तिची आई बनून नाही येऊ शकत. पुन्हा तू तिला फसवू शकत नाहीस, कारण कान्हा तिच्या सोबत आहे. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर वेदूच्या मदतीने सखी कायमची सरकारला घराबाहेर काढेल का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.